नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती श्रद्धा आणि निष्ठा या स्वामींच्या दोन महान शिकवणींवर आधारित आहे. आपल्या जीवनात कितीही मोठे संकट आले तरी ज्यांचा स्वामींवर दृढ विश्वास असतो त्यांना स्वामी कधीही एकटे सोडत नाहीत. स्वामींचा सर्वात महत्वाचा आणि प्रसिद्ध संदेश भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या मागील ही प्रेरणादायी घटना आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारींना दिलेले अभयदान. अक्कलकोट येथील महान निष्ठावान सेवेकरींपैकी एक होते विष्णुबुवा ब्रह्मचारी. स्वामींच्या सेवेत ते दिवस रात्र लीन असत. एकदा विष्णुबुवांना काही महत्वाच्या कामासाठी आणि तीर्थयात्रेसाठी दूरवर प्रवास करायचा होता. त्यांचा प्रवास अत्यंत बिकट आणि धोकादायक होता. अनेक दिवस चालल्यानंतर ते एका घनदाट आणि निर्मनुष्य जंगलातून जात होते. संध्याकाळ झाली आणि सर्वत्र अंधार पसरू लागला. हिंस्त्र श्वापदांचे आवाज ऐकू येऊ लागले. विष्णुबुवांना त्यांच्या जीवाची भीती वाटू लागली. एकटे निसहाय्य असलेल्या विष्णुबुवांनी मोठ्या आतुरतेने स्वामींना हाक मारली. ते मनातल्या मनात म्हणाले, स्वामी, मी तुमच्या सेवेत आहे. आता तुम्हीच माझा आधार आहात. या संकटातून मला बाहेर काढा. भय आणि निष्ठेने त्यांचे डोळे पाणावले. त्याच क्षणी त्यांच्या समोर साक्षात स्वामी समर्थ तेजस्वी रूपात प्रकट झाले. स्वामींनी आपल्या प्रेमळ परंतु कणखर आवाजात त्यांना दिलासा दिला. ते म्हणाले, भिवू नकोस रे, मी असताना तुला कसली चिंता. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझे काम पूर्ण होईपर्यंत तुला काहीही होणार नाही. तू निर्धास्तपणे पुढे जा. हा आवाज ऐकताच आणि स्वामींचे साक्षात दर्शन होताच विष्णुबुवांच्या मनातले भय नाहीसे झाले. त्यांच्या अंगात एक नवी ऊर्जा आणि विश्वास संचारला. स्वामींच्या आज्ञेनुसार ते मोठ्या धैर्याने त्या जंगलातून सुरक्षित बाहेर पडले आणि आपले काम यशस्वीरित्या पूर्ण केले. या कथेतून आपल्याला हीच शिकवण मिळते की आपल्या स्वामींवर अढळ श्रद्धा ठेवा. संकटाच्या वेळी घाबरून न जाता केवळ त्यांचे नामस्मरण करा आणि सेवेत लीन रहा. श्री स्वामी समर्थ.